नमस्कार मित्रांनो. नमस्कार मंडळी, आपल्या न्यूज ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. दाखवते इथलं आता गॅलरीतलं एकदम मस्त दिसायलंय. हो का, वुडन स्ट्रक्चर टाईप आहे, एकदम मस्त दिसायलंय. आणि हे बघा, तुम कसला खतरनाक. आता इथली एकदम पुट्टी झाली का मग तर काय खरं नाही, एकदम मस्त दिसेल. खूप छान दिसतंय. आता कॅमेरात तेवढं दिसणं झालं असेल, पण बघा एकदम पूर्ण फिनिशिंग वगैरे. आज आपल्याला स्विमिंग पूलला जायचा प्लॅन होता, पण ते काही कारणामुळे कॅन्सल झालं. हिटला चालू आहे बघा पुट्टीचं काम. एकदम असं छान. आणि हिटलं पण हाफ झालंय. ते स्टूल अजून नवरचं पण करणार. हे आत्ता फक्त एक हात मारला आहे, अजून असे 3 हात मारणार. पुन्हा तर एकदम स्मूथ आणि लुक तर काय खतरनाक येईल. फक्त सगळीकडे एक हात मारले. हो का, हिटलं पण पूर्ण झालं. इथं आता लाईट येते तर किती भारी दिसायला. आपला कलर तर अजून चूज झाला नाही. आय थिंक व्हाईटच राहील सगळीकडं. लुक्स लाईट यायल्यामुळं किती मस्त यायला बघा तुम्ही. तिकडून लाईट येते, सन आता हे होते बघा तुम्ही. एकदम मस्त लुक केला आहे. तर लवकरच फुल कम्प्लिशनचा पण ब्लॉग येईल, म्हणजे अजून 4-5 महिन्यानंतर टेरेसवर. तसं काय नाही, संध्याकाळ होईल. आज थोडा ब्लॉग उशिरा सुरू केला आहे. हे बघा तुम्ही, पाईप फिटिंग पूर्ण असं पाईप फिटिंग. इथले पाईप इथली पण झाली पूर्ण. आता हे कशाचे आहेत ते मला पण माहीत नाही. हे ड्रेनेज सिस्टीमचे बघा, इथं खाली हे सगळे ड्रेनेजचे पाईप आहेत. पुन्हा इथे इथे नाही आहेत, हे साईडवाले ह्याच्यात आहेत. हां, इथे बघा, इथे पण पूर्ण ड्रेनेजचेच आहेत हे पाईप. इथं आता झोक्याचा प्लॅन चालू आहे, पण मामा म्हणता इथं बॉक्सिंग बॅग लावायची. तुम्ही कमेंटमध्ये सांगा, इथं झोका लावायचा का बॉक्सिंग बॅग लावायची, तुम्ही कमेंट करा. आपला अजून होळीचा अजून रंग आहे इथंच. ही आपली पार्किंगची फरशी. आता आपण आलोय आपल्या दुकानात. आपली दुकानाची फरशी घाण झाली आहे, पण सेम आपली जी हॉलमधली फरशी आहे ना त्यासारखीच आहे. आणि इथे एक वॉशरूम आहे. ही ती फरशी आपण रामा सिरॅमिकमधून आणलेली. आता थोडी लाईट नाही म्हणून तसं काही दिसेना झाली आहे. एकदम ग्लॉसी आणि खाली रफ सरफेस कंबाईन. छोट्या बाथरूमसाठी सनलाईट पडल्यावर एक ज्यावर एकदम मस्त दिसेल. त्या शटरचं ॲटोमॅटिक मशीन आहे, म्हणजे असं एकदम युनिक शटर लावलं की असं बटन दाबलं की स्लोली खाली यावं. खालून असं पाईप दिसते. इथून पास झाले, इथून पास झालेत. आता आपण मगाशीपासून 1 तास मेहनत करून केदारनाथचं शिवलिंग बनवलंय. आता हे लाईनच बनवायला 1 तास लागला. पुन्हा ह्याच्यात माती टाकायला दिले. पुन्हा आता केदारनाथचा शिवलिंग सारखा आकार झाला याचा.
तर तिकडून थोडं जरा असं वरी जायला पाहिजे होतं. तर केदारनाथचं शिवलिंग दिसला असता. किल्ला वाटायला म्हणजे किल्ला बनवायला पाहिजे होता. पार्किंग मध्ये झाला किल्ला. अंधेरा जाग चुका है अभी. गरम है गरम है. राहू दे इथेच. न्यायचा कुठे त्या माझ्या हाईट पेक्षा मोठी तरी खिडकीच आहे. कुलूप कुठला आहे? इथे एक होल करायला लागल ना. हं, हं? हं, हं, हं. हाताला लय कसं तर होते. पाणी वाचावं लागतंय. होते का तुला असं गुळगुळ? ठीक है ना अभी.